मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। खारेगाव येथील आरोबीला रेल्वेचा हिरवा कंदील येत्या 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन। राज्यातील टोल हा बंद झाला पाहिजे, मात्र तो हिंसेच्या मार्गाने बंद करणं चुकीचं असल्याचं समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांचं ठाण्यात वक्तव्य। आणि मुंब्रा लकी कंपाऊंडमधील 7 मजल्याची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आरोपी पालिका उपायुक्त सर मुकादम आणि पालिका अधिकारी श्याम थोरबोले यांचा जामीन मंजूर। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यानच्या कळवा उपनगरातील हजारो रेल्वे प्रवाशांसाठी सोयीचा ठरणाऱ्या खारेगाव येथील आरोबी म्हणजेच रेल्वे पुलाला रेल्वेनं हिरवा कंदील दिला असून त्याची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे। या प्रकल्पाचं भूमिपूजन येत्या 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार आनंद परांजपे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली। तर भविष्यात गेली अनेक वर्ष रखडलेला कल्याण वाशी ट्रान्स हार्बर प्रकल्पही दृष्टीपथात आणला असून येत्या 2015 साली त्याचा प्रारंभ होण्याची आशा खासदार परांजपे यांनी व्यक्त केली। कळवा मुंब्रा विधानसभा आणि कल्याण लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांची तड लावण्यासाठी आमदार आव्हाड आणि खासदार परांजपे झटत आहेत। खारेगाव फाटक येथून नागरिकांना जीव मुठीत धरून रेल्वे मार्ग ओलांडावा लागत असे, त्यामुळे अनेकांना जीवालाही मुकावं लागलं होतं। तेव्हा या ठिकाणी 21 कोटींच्या आरोबीला रेल्वेनं मंजुरी दिली असून 10.76 कोटींचा निधी रेल्वे आणि उर्वरित सहभाग ठाणे महापालिकेचा असणार आहे। या पुलामुळे कळवा स्टेशनला ये-जा करणाऱ्या नागरिकांचा त्रास वाचणार आहे। तर गेली अनेक वर्ष रखडलेला कल्याणवाशी प्रकल्पही महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त सहभागाने होऊ घातला आहे। तब्बल 375 कोटींच्या प्रकल्पाची सुरुवात 2015 रोजी होईल, अशी आशा खासदार परांजपे यांनी व्यक्त केली आहे। या रेल्वे सेवेमुळे कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा आदी ठिकाणच्या प्रवाशांना ठाण्याहून वाशीकडे जाण्याचा फेरा टळणार आहे। राज्यातील टोल हा बंद झाला पाहिजे, मात्र तो हिंसेच्या मार्गाने बंद करणं चुकीचं आहे। मनसेनं हा प्रश्न चर्चेच्या मार्गाने सोडवला पाहिजे। त्यांचे 12 आमदार विधानसभेत असल्यानं त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर उपाय शोधला पाहिजे। परंतु राज्यात आता जी तोडफोड सुरू आहे ती चुकीची असून हिंसेनं हा प्रश्न सुटणार नाही, असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी ठाण्यात केलं। मुंब्र्यातील विविध नागरी समस्यांबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांच्याशी चर्चा करण्याकरिता ते ठाण्यात आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। समाजवादी पार्टी हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, त्यामुळे आम्ही उमेदवार उभा केल्यानं त्याचा फायदा शिवसेना भाजपा युतीला होतो असं म्हणणं चुकीचं आहे। केंद्रात आम्ही काँग्रेसच्या सरकारलाच पाठिंबा दिला आहे, असं आमदार अबू आझमी यावेळी म्हणाले। नहीं, ऐसा है कि मुंब्रा में जो वहाँ का भी एमएलए चुनकर आए हुए हैं वो ज़्यादा राजनीति करते हैं और किसी चीज़ को भी वो सब जो अपनी पार्टी लेवल पर ले जा करके कि जो भी काम हो रहा है सरकार कर रही है, कारपोरेशन कर रही है, कहीं से हो रहा है, बस उसमें हर चीज़ में दिखाना है कि बस वही आदमी काम कर रहा है और बाकी कोई कुछ नहीं कर रहा है। इन चीज़ों को लेकर के लोगों का आक्रोश है। सर, मैं बिहार का भी काम देखता हूँ, मैं यूपी का भी देखता हूँ। यहाँ वो तो आदमी की कैपेसिटी के ऊपर है कि कितना छोटा आदमी कितना बड़ा आदमी है। मैं मानखुश शिवाजी नगर काम देखता हूँ। मैं कोई काम नहीं हुआ तो आप जाइए एजुकेशन कीजिए मेरे खिलाफ, मुझे कोई एतराज़ नहीं है। मैं महाराष्ट्र का प्रेसिडेंट हूँ,
तो मैं पूरे महाराष्ट्र में जाता हूँ, एवन मैं जाते जाता हूँ, देखूंगा, उनको इसमें परेशान होने की कोई ज़रूरत नहीं है। हम लोग सर्वे कर रहे हैं और हम लोग अपनी पार्टी के जहाँ जहाँ हमारा वोट बैंक है वहाँ हम जरूर खड़ा करेंगे, चाहे हमको वोट कितना मिले उससे कोई मतलब नहीं। ये बार बार अगर ये कहा जाए कि बीजेपी शिवसेना को फ़ायदा होता है समाजवादी पार्टी खड़े होने से, तो मुझे इस बात से कोई फ़र्क नहीं पड़ता है। हम लोग सेकुलर लोग हैं, हम आज भी बीजेपी को सपोर्ट नहीं कर रहे हैं। हम आज दिल्ली की सरकार को हमारे कंधे पर चढ़ा रहे हैं, इसलिए कि सेकुलरिज्म की पहचान है समाजवादी पार्टी। हम लोग अपनी पार्टी बनाएंगे, खड़ा करेंगे और ताकत के साथ लड़ेंगे इलेक्शन, और उसके बाद भी हम लोग सेकुलर हैं, हम कोई कम्युनल लोगों को कभी सपोर्ट नहीं करते। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मुंब्रा लकी कंपाऊंडमधील 7 मजल्याची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बंदिस्त पालिका उपायुक्त सर मुकादम आणि पालिका अधिकारी श्याम थोरबोले यांचा जामीन खालच्या कोर्टात फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाखल जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयाने दोघांचा जामीन मंजूर केला आहे. या दुर्घटनेप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं बिल्डरसहित 27 जणांना अटक केली होती. यात ठाणे महापालिकेचे 8 अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता. यापूर्वी न्यायालयानं पोलीस हवालदार, ठाणे पालिका वाहन चालक, मटेरियल सप्लायर्स आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यांची जामिनावर मुक्तता केली. दरम्यान पालिका अधिकारी श्याम थोरबोले आणि पालिका उपायुक्त सर मुकादम यांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयानं फेटाळला होता. यासाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी उच्च न्यायालयानं सुनावणी करीत उपायुक्त सर मुकादम आणि श्याम थोरबोले यांना जामीन अर्ज मंजूर केला. आतापर्यंत शुळफाटा दुर्घटनेप्रकरणी अटकेतील 27 जणांपैकी 6 जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय. उर्वरित 21 जण अद्यापही बंदिस्त असून त्यांचे जामीन अर्जावर जामीन मिळू शकला नाही. तर पालिकेचे 8 जणांपैकी 3घांना आतापर्यंत जामीन मंजूर झाला आहे. पालिकेचे आणखीन 5 कर्मचारी आणि अधिकारी जामिनाच्या प्रतीक्षेत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालय कार्यालयात सत्ताधारी पदाधिकारी आपल्या बाबाबुवांच्या सल्ल्यानुसार कार्यालयाची डागडुजी आणि नूतनीकरण करीत आहेत. यावर सर्वसामान्यांच्या लाखो रुपयांचा खर्च होत आहे. या अंधश्रद्धेवर विरोधी पक्षांनी चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. तर महापौर पाटील यांनी वास्तुशास्त्रानुसार बदल चांगलं असं उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे या कार्यालयातील दुरुस्त्या मिलिंद पाटणकर प्रकरणानंतर वास्तुशास्त्र आणि अंधविश्वासाने होत असून याकडे पालिका प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी विरोधकांनी करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. ठाण्यातील पालिका मुख्यालयातील महापौर दालनाची दुरुस्ती प्रस्ताव ठाणे स्थायी समिती समोर आला आहे. यासाठी 5 लाखांचा खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. सदर खर्च हा अंधश्रद्धेतून होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ठाणेकरांच्या कररूपी मिळणाऱ्या पैशाचा असा बुवाबाजीवर खर्च थांबवावा आणि अशा कामासाठी पैसे खर्च करू नये अशी मागणी करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महापौरांनी आम्ही वास्तुशास्त्रानुसार बदल केल्यास चांगलं असं सांगितलं आहे आणि 20 वर्षांपासून जुन्या गोष्टी खराब झाल्यानं बदलल्या असल्याचं महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितलं आहे. या विषयावर विरोधकांना उपरोधिक टोला मारत महापौर म्हणाले, आम्ही वास्तुशास्त्रानुसार दुरुस्त केल्या की विरोधकांना बाबा आणि आई दिसत असल्याचा टोला लगावला. एकीकडे राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा आणला असताना ठाणे महानगरपालिकेत मात्र वास्तुशास्त्रानुसार कार्यालयात बदल करून लाखोंचा खर्च करून सर्वसामान्य ठाणेकरांचा पैसा वाया घालवला जातो. याची प्रशासनानं गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. ठाण्यातील नौपाडा परिसरातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलावर नौपाडा शाहू मार्केट परिसरात अज्ञात 3 ते 4 मुलांनी बांबूने डोक्यावर हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. रक्तानं माखलेल्या शाळकरी मुलाला पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याला उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करणारे कोण याचा तपास पोलीस करीत आहेत. जखमी अनुप पतेकर हा शाळेत जात असताना अचानक शाहू मार्केट परिसरात अज्ञात मुलांनी बांबूने डोक्यात प्रहार केले. त्यामुळे अनुप रक्ताने माखला. त्याला त्वरित ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. टेकडी बंगला आणि मेंटल परिसरातील मुलांमध्ये भांडणे झाली होती. यात अनुप याच्यावर मंगळवारी हल्ला झाला अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे 2 मुलांना मारलं असल्याचं अनुपनंही म्हटलं आहे. या घटनेनं पोलीसही चक्रावले असून अधिक तपास नौपाडा पोलीस करीत आहेत. झालेले पार्श्वभूमी आधी ते काय आलं ते
टेकडी बंगल्याची पोरं आणि त्या मेंटलची पोरं यांच्याबद्दल काहीतरी झालेलं. ते काय आलं तर त्यांच्यामध्ये कोणाला तरी लागलं. टेकडी बंगल्याची पोरं काय म्हणतात तर तुमच्यापैकी कोणी भेटेल तर त्याला आम्ही मारतो. याच्या आधी सुद्धा असं मारण्यात हां, आलं. तर आमच्या मेंटलच्या 2 पोरांना मारलं. काय कोण होते मारणारे आणि काय तुझी मागणी आता काय असणार आहे? आता काय नाही. कारवाई झाली. मध्य रेल्वेवरील महत्त्वाचं जंक्शन असलेल्या दिवा स्थानकाचं रुपडं आता पालटणार आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने MRVC या स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी 20 कोटी रुपये दिले असून दिवा स्थानकाचा विकास होणार आहे. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांचा विकास रेल्वेच्या माध्यमात होत असून याच मार्गावर असलेल्या दिवा स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचं फारसं लक्ष नसल्यानं हे स्थानक अनेक समस्यांनी ग्रासलं आहे. या स्थानकातील अनेक फलाटात 1 ते 1.5 फुटांचं अंतर असल्यानं लोकल पकडताना अनेकदा अपघात होतात. स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी नीट बाकडेही नाहीत. स्थानकातील फरशाही उखडलेल्या गेलेल्या आहेत. स्थानकातील पत्रे गंजले असून अनेक ठिकाणी डेब्रिजच्या गोण्यात टाकण्यात आलेल्या आहेत. 3 व 4 क्रमांकाच्या फलाटांवरून गावच्या गाड्या जातात, पण या ठिकाणी एकही पाणपोई नाही. अशा नाना समस्यांनी ग्रासलेल्या या स्थानकाचा रेल्वेने विकास करावा अशी स्थानिक नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी असून दिवा रेल्वे स्थानकातील समस्यांचा पाडा स्थानिक प्रवाशांनी खासदार आनंद परांजपे यांच्याकडे वाचल्यानंतर दिवा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यानुसार MRVC या स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी 20 कोटींचा निधी देण्यात आलाय. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेले रेल्वे फलाट नवीन करणं, नवीन इमारत बांधणं आदी कामे हाती घेण्यात येणार असल्याचं परांजपे यांनी सांगितलं आहे. दिवा रेल्वे स्थानकातून दररोज 3 लाख प्रवासी प्रवास करतात. दिवा रेल्वे स्थानकात येत्या काळात एकूण 8 फलाट होणार असल्यानं मुंबईकडील फाटक बंद करण्यात येणार आहे. त्याला पर्याय म्हणून या फाटकाच्या वर पादचारी पूल बांधण्यात यावा अशी मागणी केल्याचं परांजपे यांनी सांगितलं. FOP आहे ते कशा पद्धतीने ते बांधलं जाणार आहे, त्याचा खर्च किती येणार आणि किती खर्चामध्ये ते पूर्ण होईल? खारीगाव फाटक इथे रोड ओव्हरब्रिज रेल्वे लाईनवर होणार आहे आणि ज्याचा फायदा हा खारीगावच्या जनतेला मोठ्या प्रमाणात होईल. हा टोटल 21 कोटी रुपयाचं टोटल फ्लायओव्हर आहे. त्याच्यातले अर्धे पैसे 10 कोटी 76 लाख रुपये हे रेल्वे देणार आहे आणि उरलेलं काम हे ठाणे महानगरपालिका करणार आहे. रेल्वेच्या हद्दीमधलं जे काम आहे त्याची वर्क ऑर्डर ही झालेली आहे आणि आमची इच्छा आहे की 8 तारखेला आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन त्या ब्रिजचं व्हावं. पुढच्या 1.5 वर्षामध्ये हा ब्रिज तयार झाल्यानंतर जवळजवळ 40 ते 50 हजार लोकांना या ब्रिजचा फायदा होईल. आज जे कळवा स्टेशनला यायला जो त्रास होतो खारीगावच्या लोकांना, हा त्रास या ब्रिजमुळे कमी होईल. कल्याण ते नवी मुंबई ही यात्रा जी आहे ती सुखकर होणार आहे. कशा पद्धतीने ती आखणी आहे? गेल्या 2 वर्षापासून सातत्याने कल्याण टू वाशी ही रेल सेवा सुरू व्हावी यासाठी माझे प्रयत्न होते. MRVCच्या माध्यमातून कल्याण टू ऐरोली व्हाया कळवा अशा प्रकारचा हा रूट असणार आहे, जेणेकरून कल्याण असेल, डोंबिवली असेल, अगदी अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा ह्या इथल्या लोकांना जे ठाण्याला येऊन वाशीची ट्रेन पकडतात यांना थेट सेवा वाशीपर्यंत मिळेल. 2015ला ह्या प्रकल्पाचं काम सुरू होणार आहे. 375 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652020555. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.